क्लास 12 मॅथ बोर्ड चॅप्टर मार्क्स पार्ट फर्स्ट, त्याच्यातला पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक ऑप्शन सहित 8 मार्क्सला येतो, विथ ऑप्शन 4 मार्क्स, नाही सॉरी 5 मार्क्स. मॅट्रिक्स हा 11th मध्ये पण होता, हा विथ ऑप्शन 6 मार्क, तसा हा 4 मार्क्सला येतो. ट्रिग्नोमेट्री फंक्शन इम्पॉर्टंट चॅप्टर. हा चॅप्टर JEE नीटसाठी खूप उपयुक्त आहे. हा येतो 10 मार्क्ससाठी, 10 पैकी 9 मार्क्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 4 मार्क्ससाठी. व्हेक्टर हा चॅप्टर पार्ट 1 मधला सगळ्यात वेटेज चॅप्टर. व्हेक्टर चॅप्टर येतो 10 मार्क्ससाठी. लाईन अँड प्लेन 9 मार्क्स. लिनियर प्रोग्रामिंग हा याचा फिक्स क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला जातो आणि सगळे याचे मिळून पार्ट 1 मधून एक थेरम फिक्स विचारला जातो 4 मार्क्ससाठी. इम्पॉर्टन्स थेरम बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे इम्पॉर्टन्स थेरम्स सांगितलं जाईल. पार्ट 2 बघू आता आपण. चला तर पार्ट 2 कडे. पार्ट 2 हा आहे पार्ट 2. याच्यातला पहिला चॅप्टर डिफरन्शिएशन हा 9 मार्क्ससाठी विचारला जातो. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा पण 9 मार्क्ससाठी विचारला जातो. इन्फिनाइट इंटिग्रेशन हा 10 मार्क्ससाठी, डिफिनाइट इंटिग्रेशन हा 6 मार्क्ससाठी विचारला जातो. ॲप्लिकेशन ऑफ डिफिनाइट इंटिग्रेशन 4 मार्क्ससाठी, डिफरन्शिएशन इक्वेशन हा 8 मार्क्ससाठी, तर प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन PD हा 5 मार्क्ससाठी आणि हा BD बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा 5 मार्क्ससाठी. टोटल पेपर 112 मार्क्सचा विथ ऑप्शन सहित 98 मार्क्सचा पेपर असं विचारला जातो. आपण पेपर पॅटर्न पण बघणार आहोत पुढे. ह्या पूर्ण चॅप्टर मिळून एक थेरम येतो, हा पण 4 मार्क्ससाठी विचारला जातो. 4 मार्क्ससाठी इथे दोन्ही पार्ट 1 अँड पार्ट 2 दोन्ही मिळून 8 मार्क थेरमवरती असतात. दोन्हीतून एक थेरम 4 मार्क्ससाठी विचारला जातो आणि असे 8 मार्क फिक्स होतात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तो टोटल थेरम तुम्हाला सेंड केले जातील. वेगवेगळे अपडेट्स 12th बोर्डसाठी लागत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बघणार आहोत आपण बोर्डचं पॅटर्न. पहिले 8 MCQ असतात मॅथचे. 8 MCQ इच 2 मार्क्ससाठी, तर 16 मार्क्स हे MCQ इथे असतात. 16 मार्क्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ क्वेश्चन फर्स्ट 8 क्वेश्चन, टोटल मार्क्स 16. 8 क्वेश्चन असतात, 2 मार्क्सला क्वेश्चन, असे 16 मार्क्स. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, जसं आपण मराठीत म्हणतो एका वाक्यात उत्तरे लिहा, तसं व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन नंबर 2 असे 4 क्वेश्चन विचारले जातात. टोटल किती? 4 क्वेश्चन विचारले जातात. एक क्वेश्चन 1 मार्क, 1 मार्क 1 क्वेश्चन, असे 4 क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारले जातात. शॉर्ट आन्सर क्वेश्चन फर्स्ट
हा टाईप ए, हा टाईप बी. शॉर्ट क्वेश्चन आन्सर फर्स्ट. क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 40. एनी टोटल क्वेश्चन 12 क्वेश्चन, त्यापैकी 8 सोडवायचे असतात. 8 क्वेश्चन 2 मार्क्स असे 16 मार्कचे क्वेश्चन येतात. 16 मार्कचे टोटल मार्क 16. 12 क्वेश्चन असतात. 2 मिनिट. टोटल किती? 12 क्वेश्चन असतात. टोटल असतात 12 क्वेश्चन. तर 12 क्वेश्चन 2 मार्क्सनी हे होतात 24 मार्क्स. 24 पैकी 16. टाईप सी, शॉर्ट आन्सर द क्वेश्चन. टाईप सीमध्ये असतात 3 मार्क्सचे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 50 पासून क्वेश्चन नंबर 26. 12 क्वेश्चन असतात, त्यापैकी 8 आपल्याला सॉल्व करायचे. 8 3 24. 24 मार्क्स असतात. टोटल ऑप्शन विथ 36 मार्क. विथ ऑप्शन 36 मार्क. लॉंग आन्सर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27 पासून क्वेश्चन नंबर 34. 8 क्वेश्चन येतात, त्यापैकी 5 क्वेश्चन सोडवायचे असतात. असे 20 मार्कचा 32 मार्क असे असतात. तर आता टोटल पेपर हा 80 मार्कचा असतो. विथ ऑप्शन 112 मार्क्स असा असतो मॅथचा पेपर. बघा आता आपण पहिल्यापासून डबल सर्व काही सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर फर्स्ट हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर फर्स्ट त्याच्यात सब क्वेश्चन 8 असतात. 8 क्वेश्चन 2 मार्क्स असे 16 असतात. याला काही ऑप्शन नसतं. या 8 क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. त्याच्यातच ऑप्शन बी व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन 1 मार्क्सला असे 4 मार्क्स भेटतात. चला तर फर्स्ट बघू आपण. आता याच्यात एक थेरम आणि याच्यात एक थेरम, ह्या दोन्हीचे थेरम मिळून 8 मार्क तर फिक्स असतात. ते 8 मार्क मी तुम्हाला सांगतो. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.